मिरज येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी. भाजप तसेच माजी नगरसेवक गणेश माळी यांच्यासह मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक महात्मा फुले यांची जयंती आज मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच मिरज महसूल भवनजवळ असणाऱ्या महात्मा फुले उद्यानात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय मिरज येथील शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महसूल भवन येथील त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर यांनी थोडक्यात महात्मा फुले यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगितले. साथी सदाशिव मगदूम यांनी फुलेंचा खंडाचं वाचन केलं. यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक अंकुश कोळेकर, चित्रपट दिग्दर्शक, राज्य नाट्य परिषदेचे परीक्षक बाळ बरगाले, कवी भीमराव धुळबुळसर आणि सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा बुजुर्ग, बाबासाहेब अळतेकर, सागर माळी, बाळासाहेब पाटील यांच्यासह फुलेप्रेमी उपस्थित होते. माहिती घ्यायला लागतो तेव्हा लक्षात येते की आजच्या काळात आम्ही सगळी साधनं असताना जी काही जगायला लागलोय आणि त्या काळात ती साधनं नसताना त्यांना ज्या समाज व्यवस्थेने विरोध करताना देखील त्यांनी जे काही उभं केलेलं आहे हे जर बघितलं तर आज आपण कमी पडतो असं लक्षात यायला लागलं आहे. कारण त्यांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड केलं, भांडलं, स्वतःला बाहेर फेकून दिलं, हे सगळं सहन करत असताना जी व्यवस्था नको होती त्यांना तीच व्यवस्था पुन्हा आज आपल्यासमोर येताना दिसायला लागलेली आहे. आणि मग महात्मा फुलेंना समजून घेताना ही व्यवस्था देखील बदलवण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावा लागेल. मग वाचनातून करावं लागेल, बोलण्यातून करावं लागेल. महात्मा फुलेंच्या प्रतिमेला हार अर्पण घातलं हे आज आपल्यामध्ये असणारा थोडंसं जिवंतपण आहे, पण त्याच्या कार्याला पुढे घेऊन जाणं खरं म्हणजे ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. म्हणजे की काय कळत नाही की अजून समाज महात्मा फुल्यांना का स्वीकारत नाही. त्यांचं एक एक अखंड आपण पाहिला तरी त्यामध्ये एवढं आयुष्यभर आणि पिढ्यानपिढ्या ते ज्ञान आणि ते मार्गदर्शन पुरेल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन महात्मा फुलेंनी केलेलं आहे. उदाहरणार्थ त्यांचा एक अखंड आहे की ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे उराशी बंधुपरी. आता यामध्ये कुठल्याही घटकाला दूर किंवा काही दृष्टिकोन एवढा मानवतावादी यामध्ये आहे की हे सर्व समाजाने स्वीकारण्यासारखं आहे असं आहे. त्याचबरोबर दुसरा एक त्यांचा वाचनाच्या संदर्भात एक मला अखंड फार महत्त्वाचा वाटतो की थोडे दिन तरी मध्यवर्ज करा तोच पैसा भरा ग्रंथांसाठी. म्हणजे त्यांनी किती म्हणजे महत्त्वाचं अशा पद्धतीचं लेखन करून ठेवलेलं आहे. मला त्यांच्या लेखनाबद्दल म्हणजे हा असाच करता समाजसुधारक होता की ज्यांनी प्रतिगामी किंवा वाईट प्रथा नाकारल्या आणि आयुष्यभर नव्या चांगल्या प्रथा मांडल्यासुद्धा. म्हणजे सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधक एक जीवन पद्धती त्यांनी सांगितली आणि ती सांगत असताना शेवटी तर त्यांना म्हणजे पॅरालायसिस झालेला होता. असं असताना त्यांचं उजवं पूर्ण हात आणि पाय काही काम करत नव्हते. अशा वेळी समाजाला पर्याय देणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी आपल्या डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. आज महात्मा फुलेंची जयंती त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही दरवर्षी इथं आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मिळून आम्ही इथं अभिवादन करत असतो. पण मागे काही वर्ष ही इतकी दुरवस्था झाली होती ह्या महात्मा फुले उद्यानाची. मग माळीसाहेब असतील, गणेश माळी नगरसेवक असतील, त्यांना आम्ही पाठपुरावा करत होतो की साहेब दरवर्षी म्हणजे असं चिखल झालेलं असतो, राड झालेलं असते, पण त्यातनं आपल्याला काय तर त्यांच्या माध्यमातून इथं बऱ्यापैकी 90% काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. उद्यानाचं सुशोभीकरण झालेलं आहे. आता आमची त्यांना परत एक विनंती आहे की जे काही सिस्टीम असेल त्यांना ह्या मागचा जो आता पुतळा आहे तो बाहेर येऊन बसवावा, त्यांचा लवकरात लवकर बाहेर येऊन बसवावा ही आमची मागणी आहे. आणि परिवर्तन समितीच्या वतीने महात्मा फुलेंचा पुतळा पुढे बसवा ही मागणी आहे आणि पुढे एक गेट कायमस्वरूपी असावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.